Okay, good morning, children. Last period we were discussing about Unit 2.4, that is excuses, and the title was our lesson. I mean, it was titled as excuses, and I had explained you the meaning of excuses. Okay, and into bracket it is written that a skit. स्किट म्हणजे काय, एखादी नाटकाची जी एक रूपरेषा असते किंवा नाटकात जे डायलॉग्स असतात त्याला स्किट असं म्हणतात. तुम्ही परहॅप्स यू मे और यू माइट हॅव वॉच्ड चला हवा येऊ द्या दिस प्ले and which is performed on the platform, and it is organized by the Dr. Sabale. So frequently they use this particular word, a skit, so perhaps you would have understood the meaning of skit. What is mean by skit? A skit is an article which is written in the form of dialogues, various dialogues. Okay, so recently I had cleared the meaning of a skit. Now, last period we were discussing, or you were learning one grammatical topic, that is regarding direct and indirect speech. See the screen carefully. I frequently tell you to watch our mobile screen seriously. Wherever I underline those new and difficult words, you should get well acquainted with the pronunciation or the meaning of this particular word. Okay, so last period we were discussing and we were learning about direct speech and indirect speech. I had already told you the difference between the direct speech and the indirect speech. Okay, so we had already taken some new examples and I had solved those direct and indirect speech on the blackboard in the form of classroom teaching. Okay, and next period I will send one video which has been already taken before the blackboard. So we had learned this grammatical activity. Now actually we are going to see properly this text, that is excuses, and into bracket it is written as a skit. Okay, now how many characters are in this skit? Characters are Ritesh, a school student, and Mrs. Sen, he is a class teacher. Okay, so these टू कॅरेक्टर्स आर इन दिस स्किट. म्हणजे काय, मराठीत तुम्हाला सांगतो की या नाटकामध्ये एक नाटक स्वरूपी डायलॉग्स आहे त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी एक रितेश नावाचा एक शाळकरी विद्यार्थी आहे आणि मिसेस सेन नावाच्या त्याच्या वर्गशिक्षिका आहेत, आणि त्यांच्यातले डायलॉग्स आहेत. आता बघा, सीन काय आहे? सीन आहे क्लासरूमचं, इन अ क्लासरूम. ओके, क्लासरूममधलं हे सीन आहे, वर्गात घडलेली ही घटना आहे आणि टीचर त्याला विचारत आहेत. आता बघा, मी स्क्रीन थोडं मोठं करतो आहे. ओके, सी द फर्स्ट डायलॉग ऑफ रितेश. मी टिक मार्क केलं आहे, ज्या ज्या ठिकाणी टिक मार्क केलं आहे ते तुम्ही नीट बघत चला. रितेश आला आहे आणि म्हणतो आहे, मॅ आय कम इन मॅम? क्वेश्चन मार्क आहे, नीट लक्ष द्या. क्वेश्चन मार्क आला आहे म्हणजे रितेशने प्रश्न विचारला आहे मॅडमांना. मॅ आय कम इन मॅम? मॅडम मी आत येऊ का, किंवा आत येऊ शकतो का? Okay, you should know the difference between can, this modal auxiliary, and may. These two all words are from the category of modal auxiliaries. मॉडल ऑक्झिलरीज मी मला वाटतं 2 महिन्यापूर्वी शिकवलेली होती. ही मॉडल ऑक्झिलरीज आहेत, आणि मॉडल ऑक्झिलरीजचं रोल वाक्यामध्ये काय असतो हे सुद्धा मी तुम्हाला शिकवलेलं आहे. नाव रितेश मॅडमांना प्रश्न विचारतो आहे, मॅम मॅ आय कमिंग? आता मॅम काय म्हणताय? मिसेस सेन म्हणतायत. हू इज मिसेस सेन? मिसेस सेन इज अ क्लास टीचर ऑफ रितेश. रितेशच्या क्लास टीचर आहेत त्या. आता मिसेस सेन वॉज शॉक्ड, आणि त्यांच्या तोंडून शब्द निघतो आहे नाव? क्वेश्चन मार्क आहे बघा, नाऊ या शब्दाच्या पुढे क्वेश्चन मार्क आहे. सी, आय एम अंडरलाइनिंग दिस वर्ड. ओके, सो नाव डोंट यू थिंक यू आर अर्ली? मॅडम त्याला विचारत आहे, आत्ता तुला असं वाटत नाही का तू खूप लवकर आला आहेस? रितेश त्यावर काय म्हणतो बा, पार्डन मॅम. आता हा जो पार्डन शब्द आहे बघा, मी तुम्हाला आता पार्डन शब्द केव्हा वापरला जातो त्याचं काय नेमकं मिनिंग आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे ते तुम्हाला सांगतो. पार्डन. आता समजा
मी वर्गात शिकवतो आहे आणि तुम्हाला माझ्या पाठीमागचं काही दिसत नाही, ब्लॅकबोर्डवरचं रायटिंग दिसत नाही. मग तुम्ही इकडे तिकडे मान वळवतात किंवा त्या कोपऱ्यात सरकतात, बेंचेस या कोपऱ्यात मित्राला ढकलतात आणि किंवा तुम्ही एनी हाऊ यू ट्राय युअर सेल्फ टू वॉच दी रायटिंग रिटन ऑन दी ब्लॅकबोर्ड. ओके. नाहीतर मग तुमच्यापैकी एखादा असं म्हणतो, सर सरका ना जरा, सर बाजूला व्हा, सर दिसत नाही आहे, असं म्हणतात. पण असं ज्यावेळेस आपण बोलतो वर्गामध्ये शिक्षकांजवळ किंवा मॅडमांजवळ, तर हा आपला उद्धटपणा आहे. आलं लक्षात. म्हणून जर आपल्याला एखाद्याचं म्हणणं ऐकू आलं नसेल किंवा तुम्हाला समजलं नाही, तर असं नाही म्हणत त्याला की मला ऐकू आलं नाही. तर अशा वेळेस आपण त्याला मध्ये इंटरप्ट करायचं असतं. त्याला इंटरप्ट म्हणजे त्याला रोखायचं असतं, थांबवायचं असतं, त्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचं असतं. तर त्यासाठी काही शब्द असतात इंग्लिशमध्ये, त्यातला पार्डन हा शब्द आहे. तर समजा तुम्हाला जर ऐकू नाही आलं, तर हा पार्डन शब्द जर म्हटला की समोरचे शिक्षक किंवा टीचर लगेच समजतात की या मुलाला काहीतरी अडचण आहे. मग ते आपल्याला विचारतात, यस काय प्रॉब्लेम आहे, आलं लक्षात. असं उद्धटपणे कधीही आता यापुढे विचारायचं नाही की मला समजलं नाही, मला ऐकू आलं नाही, मला दिसत नाही. आलं लक्षात. असे बारीक बारीक हे बारकावे असतात, तुम्ही लक्षात ठेवायचे. ते इंग्लिशचे वर्ड्स आहेत, पुढे गेल्यानंतर तुम्हाला खूप कामात येतील. आता तो मॅडमना विचारतोय, पार्डन मॅम, म्हणजे याचा अर्थ असा आहे की मॅडम मला ऐकू आलं नाही तुम्ही काय म्हटलं, किंवा मला समजलं नाही, असं त्याचा अर्थ होतो बरं का. पार्डनचा अर्थ क्षमा करणे, करणे, माफ करणे असं सुद्धा होतं. आता मिसेस सेन काय म्हणतायत, रितेश म्हणतो पार्डन मॅम, त्यावर मिसेस सेन म्हणतात, म्हणजे क्लास टीचर काय म्हणतात, आय मीन फॉर द सेकंड पिरियड यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. अरे मला असं म्हणायचं आहे, आताशी दुसरा तास सुरू आहे, तुला असं वाटत नाही का तू दुसऱ्या तासाला लवकरच आला आहे, म्हणजे दुसरा तास सुरू झाला तेव्हा आला आणि तुला असं वाटत नाही की तरी तू लवकर आलायस असं. रितेश आता काय म्हणतो त्यावर बघूया. आय एम सो सॉरी. बघा नीट वाक्य बघा, या ठिकाणी एक्सक्लेमेशन मार्क दिलेलं आहे. आय एम सो सॉरी. एक्सक्लेमेशन मार्क दिल्यानंतर आपला वाक्याचा उच्चार किंवा वाक्याचा टोनसुद्धा बदलतो, वाक्याचं रिदम बदलतं. वाक्यात तुम्हाला मी वेन यू वेर इन 7th स्टँडर्ड आय हॅड टोल्ड यू द स्ट्रेस इन द इंटोनेशन पॅटर्न ऑफ इंग्लिश लँग्वेज. यू नो वेन वी अटर एनी सेंटेन्स at that time we should give stress on the particular word or we should use intonations. ओके. तर आता एक्सक्लेमेशन मार्क दिलेलं आहे, म्हणजे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. म्हणजे तो काय म्हणतोय, आय एम सो सॉरी मॅम. म्हणजे तो उद्गारवाचक टोनमध्ये बोलतोय, याचा अर्थ तो असं नाटक करतोय की त्याला खरोखर इतकं दुःख होतंय की मी लेट झालं असं. I am really sorry ma'am. I started well in time from home. You won't believe what happened. मॅडम मी वेळेच्या अगोदरच घरातून बाहेर निघालो शाळेसाठी. बट यू वोंट बिलीव्ह. आता वोंट हा शब्द आला आहे बघा, वोंट WON आणि वरती ॲपॉस्ट्रॉफी दिलेलं आहे, एनच्या डोक्यावर ॲपॉस्ट्रॉफी मार्क दिलेले आहे. आता तुम्हाला मी सांगितलं होतं ॲपॉस्ट्रॉफी मार्क्स तुम्ही 7वीला होतात त्यावेळेस एखाद्या शब्दाच्या डोक्यावरती एखाद्या शब्दाच्या शेवटच्या लेटर जे असतं त्याच्या डोक्यावरती जर ॲपॉस्ट्रॉफी चिन्ह असेल, आता मी सर्कल करतोय, इट इज कॉल्ड ॲज अन ॲपॉस्ट्रॉफी साईन और मार्क. तर ॲपॉस्ट्रॉफी साईन किंवा मार्क आपण केव्हा देत असतो, जसं डोंट, डू नॉट, हे जे टू बीची क्रियापदं आहेत, हे दोन डू आणि नॉट ही ज्यावेळेस आपण एकत्र करतो तर त्यापासून एक शब्द तयार होतो, त्यापासून एक कंपाऊंड वर्ड तयार होतो, तो डोंट असा शब्द तयार होतो. आणि त्या डोंटचं स्पेलिंग काय असतं, DON, आणि एनच्या डोक्यावरती ॲपॉस्ट्रॉफी मार्क असतं आणि पुढे टी लावलेला असतो. आता हा वोंट शब्द आहे, सी आय एम अंडरलाइनिंग दिस वर्ड. हा जो वर्ड वोंट शब्द आहे, हा वोंट शब्द विल नॉट, WILLNOT, विल नॉट, हे जे साध्या भविष्यकाळात हे टू बीची क्रियापद आहेत, हे दोन शब्द मिळून एक शब्द तयार होतो, तो म्हणजे वोंट. जसं डू नॉटचं डोंट होतं, मग तसं तुम्ही विल नॉटचं विलंट व्हायला पाहिजे असं तुम्ही म्हणणार, पण तसं नाही, तर विल नॉटचं वोंट होतं. आता तो काय म्हणतोय, यू वोंट बिलीव्ह मॅम व्हॉट हॅपन. म्हणजे मॅडम तुम्ही कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही की तुम्ही विश्वास ठेवणार नाहीत की माझ्याशी काय घडलं ते. ओके. आता काय घडलं याच्याशी मिसेस सेन म्हणतायत. आता बा मिसेस सेननी एक उद्गार काढलेला आहे, काय त्यांच्या तोंडून शब्द निघाला आहे, काय HMM आपण करतो की नाही. आपल्याला समजा एखाद्यावरती विश्वास नसेल
तर आपण काहीतरी कारणं सांगतो आणि समोरच्याला कळतं की आपण नाटकं करतोय, कारणं सांगतोय, खोटी कारणं सांगतो. अशा वेळेस तो असा उद्गार तोंडातून काढत असतो, राईट. मिसेस सेनसुद्धा असा उद्गार काढतात आणि म्हणताय, विल सी, लेट अस हिअर द स्टोरी फर्स्ट. व्हॉट हॅपन? नथिंग शॉर्ट ऑफ अँड अर्थक्वेक, आय एम शुअर. अरे काय भूकंप तर आला नाही ना? जर भूकंप आला नसेल तर काही समजू शकतो बुवा आम्ही. पण चल काही हरकत नाही, तुझं नेहमीप्रमाणे काही ना काही कारण असत. चल तुझी आधी स्टोरीज ऐकून घेते आणि मग पुढे शिकवायला सुरुवात करते. मित्रांनो, वी स्टॉप हिअर अँड टुडे वी हॅव मेड दिस व्हिडिओ ऑफ ऑलमोस्ट 10 minutes and 33 seconds. In our next period, we will complete this skit with full enthusiasm and full zeal. Okay, till then, goodbye, take care, stay safe, stay home.